राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आणि आमदार नरहरी झिरवाळ यांनी संदीप गुळवे यांना जाहीर पाठिंबा दिलाय। त्यामुळे आता अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत। नरहरी झिरवाळ यांनी आपल्या सर्व कार्यकर्त्यांना संदीप गुळवे यांचं काम करण्याच्या सूचना दिल्या। संदीप गुळवे यांना आपला जाहीर पाठिंबा असल्याची घोषणाच नरहरी झिरवाळ यांनी केली आहे। तर तसेच कौटुंबिक संबंधांमुळे संदीप गुळवेंना जाहीर पाठिंबा देत असल्याचं देखील नरहरी झिरवाळ यांनी जाहीर केलंय। राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते नरहरी झिरवाळ यांचा खरं आज वाढदिवस आहे। आपण जर बघितलं तर त्यांचे शुभेच्छापर जाहिराती जे वर्तमानपत्रात बघायला मिळत आहेत त्यात शरद पवारांचा फोटो, त्यासोबतच सोशल मीडिया त्यांच्या कार्यकर्ते समर्थकांकडून जे पोस्ट व्हायरल होत आहेत त्यामध्ये देखील शरद पवारांचा फोटो, यासोबतच दिंडोईचे महाविकास आघाडीचे भास्कर भगरे यांचा देखील फोटो बघायला मिळतोय। आपण बघत आहोत झिरवाळ साहेब आहेत, त्यांना शुभेच्छा देण्यासाठी कार्यकर्ते येत आहेत। झिरवाळ साहेब, काय आजचा वाढदिवस? आपण जर बघितलं तर आज जे फोटो जाहिराती पेपरमधल्या त्यामध्ये शरद पवारांचा फोटो बघायला मिळतोय। आता आपण त्याच्यावर तेव्हा चर्चा केली का पवार साहेब हे देशाचं, राज्याचं, शेतकऱ्यांचं, गोरगरिबाचं दैवत आहे। दैवताचा फोटो टाकणं काय वावगं नाही आहे। प्रत्येक ठिकाणी राजकारण बघून चालणार नाही। ज्यांनी समाजासाठी, देशासाठी, राज्यासाठी, माझ्यासाठी शेटे साहेब असतील, पवार साहेब असतील, ह्या अनेक असे नेते होऊन गेलेत का त्यांनी माझ्यावर थोडंसं छत्रछाया धरल्यामुळं मी इथपर्यंत आलोय, तर त्यांचे फोटो टाकणं हे माझं कर्तव्य आहे। पण आता आपण जर पाहिलं तर जे अगदी छगन भुजबळ असतील किंवा तुम्ही असतील, शरद पवारांबाबत सहानुभूती कुठेतरी दिसून येते ना? आहेत ना, पवार साहेबांची सहानुभूती नाही, पवार साहेबांवरचं प्रेम, पवार साहेबांचं तपश्चर्या, जनतेला दिलेला जो काही लाभ आहे आणि त्यांची सहानुभूती असणं साहजिक आहे। पण तरी देखील अजित पवार गट वेगळा निघणं आणि आता पुन्हा काही आमदार शरद पवार गटात जातील अशा चर्चा असतात आणि त्यावर सहानुभूती नाही, जातील नाही जातील हा भाग अजून तर काही कुठं चर्चेत नाही, पण असं जनतेत होतंय। झिरवाळ परतीच्या मार्गावर मी तर अजून आहे तिथंच पुढंच चाललोय, मागं कुठं चाललोय। आज भास्कर भगरेंनी तुमची भेट घेतलेली आहेत। उद्धव ठाकरे गटाच्या नाशिकचे शिक्षक उमेदवार संघाचे की मतदारसंघाचे उमेदवार आहेत गुळवे यांनी देखील तुमची भेट घेतलेली आहे। या भेटीगाठी चर्चेत ठरतात। मी दिसायला जरी साधा असेल तर बऱ्यापैकी जुना पुराणा माणूस आहे, त्याच्यामुळं बरीच वेळा मंडळी येते आणि त्यांना मी शुभेच्छा देणं, त्यांनी मला शुभेच्छा देणं ही एक एनर्जी आहे आणि त्याच्यामुळं त्यांनी येणं साहजिकच आहे। मी त्यांचं आभार मानतो का त्यांनी एवढा वेळ काढून मला शुभेच्छा द्यायला आले। तसं भगरे सर, त्यांना मुंबईला काहीतरी आज काम आहे म्हणून ते तिथं थांबणार नाहीत, कारखान्यावर मी जाणार आहे, काही कार्यकर्ते वगैरे भेटणार आहेत, तर तिथं सर नसतील, पुन्हा उद्यापासून सुरू व्हायचं। खासदार कुठं? खासदार गायब। झिरवाळ साहेबांच्या वाढदिवसाला खासदारांची दांडी हे होण्याऐवजी त्यांनी पाहिलं जाऊन शुभेच्छा देऊन याव्यात म्हणून ते आले होते। पण चर्चेचा विषय असा आहे की ते महाविकास आघाडीचे शरद पवार गटाचे आहे, तुम्ही अजित पवार गटाचे। निवडून आल्यावर गट नको तट नको, विरोधक सुद्धा तो मतदारच असतो, त्यांनी मत कोणाला दिलं याच्यापेक्षा तो हक्काचा प्रतिनिधी म्हणून त्यांना आता ते करून चालणार नाही। जसं मी कोणी असेल तरी मला वाटतं का तो माझा आहे। झिरवाळ साहेब, पण असं देखील म्हटलं जात होतं की शेटे साहेब असतील ते तुमचे गुरु आहेत, यानंतर आता कुठेतरी ही जी लोकसभा निवडणूक होती तेव्हा तुम्ही देखील त्यांना छुपी मदत केली असं देखील कुठेतरी बोललं जातं। नाही, छुपी मदत वगैरे काहीच केलेली नाही। मी निमूटपणे जे काम घेतलं ते शेवटपर्यंत केलं। काही सूचना केल्या, त्याचा कार्यकर्त्यांनी, नेत्यांनी थोडासा, मी खरं सांगतो खोटं सांगतो, त्याचा अभ्यास करायला पाहिजे होता, त्याचा परिणाम निश्चित चांगला झाला असता, पण कुठल्या याच्यात त्यांनी मान्य केलं नाही मला माहीत नाही, पण काम प्रामाणिकपणे शेवटपर्यंत केलं।